माझे वडील एक मोठे अधिकारी आहेत। माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मी एक गरीब मुलावर प्रेम करत होते आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करत होता। हळूहळू आमच्या प्रेमाला 3 वर्ष झाले। माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली। एक दिवस मला मुलाकडचे पाहायला येणार होते। मी लगेच माझ्या प्रियकरला फोन केला, तर त्याने माझा फोन उचलला नाही। मी त्याला खूप शोधले, पण तो मला मिळाला नाही। पण एक दिवस माझा प्रियकर माझ्या समोर आला। त्याला पाहताच मी बेशुद्ध पडले, कारण तो तर किती मस्तीचे आणि आनंदाचे दिवस होते ते। गेलेले दिवस आठवून कामिनीचे डोळे भरून आले होते। कॉलेजमधला तिचा पहिला दिवस होता। अकाउंटचा क्लास चालू होता। टीचरने कोणतेही प्रश्न विचारले तरी रोहन त्याची पटापट उत्तरे द्यायचा। त्याचा शांत स्वभाव आणि हुशारीवर कामिनीच्या तो मनात घर करत होता। कॉलेजच्या ॲडमिशन नंतर पहिल्यांदा क्लास चालू झाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकांना ओळखण्यासाठी काही दिवस गेले होते। एक दिवस कामिनी कॉलेजला पोहोचली तर रोहन कॉलेजच्या गेटवरच तिला भेटला। तिने त्याला हसून गुड मॉर्निंग म्हटले आणि स्वतःची ओळख करून दिली। कामिनी तर रोहनवर कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच फिदा होती। रोहनने सुद्धा त्याची ओळख करून दिली आणि तिला कॅन्टीनमध्ये कॉफीची ऑफर दिली। ती त्याला नकार देऊ शकली नाही। कॉफी पिता पिता रोहनची नजर तिच्यावरच होती। कामिनी त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती, पण तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या। क्लासमध्ये पण दोघे शेजारीच बसले होते। त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाल्यावर 2 महिन्यानंतर कॉलेजवरून घरी जाताना रोहनने कामिनीला प्रेमाची कबुली दिली। तिला आश्चर्याचा धक्का बसला, पण पुढच्या क्षणातच ती लाजून लाल झाली आणि पळतच जाऊन रिक्षामध्ये बसली। रिक्षा पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले तर रोहन त्याच्या जागेवर उभा राहून तिलाच पाहत होता। कामिनीचे हृदय धडधड करू लागले होते। आनंदाने तिचे ओठ थरथर करू लागले होते। तिच्या डोळ्यात फक्त रोहनचा निरागस चेहरा दिसत होता। कोणास ठाऊक, पण तिला प्रत्येक क्षणाला रोहन तिच्याजवळ असल्याचा भास होत होता। दुसऱ्या दिवशी जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा सवयीप्रमाणे तिने उठल्यावर मोबाईल पाहिला। रोहनचा मेसेज आला होता, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे। कामिनी त्या मेसेजला खूप वेळ पाहतच बसली आणि तो मेसेज पाहून ती रोमांचित होत होती। कामिनीला सुद्धा या मेसेजला खूप छान उत्तर द्यायची इच्छा होती, पण काय उत्तर देऊ ती विचार करत बसली। मेसेज टाईप करताना तिची बोटं थरथर करत होती, पण तिचं डोकं बधीर झाल्यासारखं झालं होतं। शेवटी तिने गुड मॉर्निंग टू असा मेसेज करून पाठवला। कामिनीच्या जीवनाची एक नवीन सुरुवात झाली होती। रोहनला भेटणं, त्याला पाहणं आणि त्याच्यासोबतच प्रेमाच्या गोष्टी करणं खूप आवडायला लागलं होतं। एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना आता करमत नव्हतं। ज्या दिवशी कोणत्याही कारणाने क्लासला सुट्टी असायची त्या दिवशी दोघे पार्कमध्ये जायचे किंवा मार्केटमध्ये फिरून यायचे। मस्तीमध्ये त्यांचे दिवस चालले होते, पण कॉलेजमध्ये त्या दोघांबद्दल खूप सारी चर्चा होत असे, पण त्या दोघांना काही फरक पडत नसे। एकमेकांसोबत बोलता बोलता कामिनीला कळाले की रोहनचे आईवडील या जगात नाहीये। एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। रोहनचे चुलता चुलती त्याला सांभाळत होते। रोहनचे घर शहरापासून लांब एका गावात होते। रोहन कॉलेजजवळ भाड्याने रूम घेऊन तिथे राहत होता। अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे कामिनीला तिच्या अभ्यासात मदत होत होती। एक दिवस कॉलेजला गेली तर तिला कळाले की आज रोहन आला नाही। खूप वेळ वाट पाहिल्यानंतर कामिनीने रोहनला फोन केला, पण रोहनने तिचा फोन उचलला नाही। नंतर कामिनीने खूप कॉल केले, तेव्हा रोहनने फोन रिसीव्ह केला आणि दबलेल्या आवाजात म्हणाला, कामिनी, मी कॉलेजला येऊ शकत नाही, मला ताप आहे। तू काळजी करू नकोस, मी ठीक झाल्यानंतर कॉलेजला येईल। दुसऱ्या दिवशी सुद्धा रोहन कॉलेजला आला नाही, त्यामुळे कॉलेजमध्ये कामिनीचे मन लागत नव्हते।
तिला राहून राहून रोहनची आठवण येत होती. तिच्या मनात आले की रोहनचा आजार तर वाढला नसेल ना, त्याला भेटायला गेलं पाहिजे. काय माहिती एकटा कोणत्या त्रासात आहे, औषध घेत असेल की नाही, जेवण कसं जेवत असेल. खूप कष्टाने कामिनी रूम शोधत शोधत रोहनच्या रूमवर पोहोचली. खूप दरवाजा वाजवल्यानंतर रोहनने दरवाजा उघडला. त्याचे शरीर खूप तापलेले होते. त्याची दया येण्याऐवजी कामिनीला खूप राग आला. ती रागात रोहनला म्हणाली, तुला एवढा ताप आला आहे आणि तुम्हाला सांगितले सुद्धा नाही. औषधे घेतली आहेस का? घरी कोणाला सांगितलं आहेस का? रोहन अर्धे डोळे उघडून कामिनीला पाहत कमी आवाजामध्ये म्हणाला, नाही, मला काका काकीला त्रास नाही द्यायचा आणि डॉक्टरांजवळ जायची माझी हिंमत नाहीये. 2 दिवसातच रोहनला खूप अशक्तपणा आला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती. कामिनीचे मन रडत होते. बहुतेक रोहनने काही खाल्लं सुद्धा नव्हतं, कारण जेवण तो स्वतः बनवत होता. हॉटेलमधून आणलेलं जेवण एका स्टूलवर होतं आणि बहुतेक ते शिळं झालं होतं. एका काचेच्या ग्लासमध्ये थोडं पाणी होतं. एका बिस्किटाचे अर्धे पाकिट त्याच्या शेजारीच खाली पडले होते आणि त्याची रूम सुद्धा खूप अस्ताव्यस्त दिसत होती. हे सगळं पाहून कामिनीला राहवलं नाही. तिने रूम साफ करायला घेतली, पण हाताच्या इशाऱ्याने तिला नकार देत होता. पण कामिनी त्याला आराम करायला सांगून साफसफाई करायला लागली. रूमची साफसफाई केल्यानंतर तिने शेजारच्या दुकानातून ब्रेड आणि दूध आणले. रोहनला खायला दिले. रोहन एकच ब्रेड खाऊ शकला. कामिनीने शेजारच्या मेडिकलमधून गोळ्या आणल्या आणि रोहनला खायला दिल्या. ती संध्याकाळपर्यंत त्याच्या जवळच बसून होती. रोहन तिला भरल्या डोळ्याने पाहत होता. कामिनी त्याला सारखे सारखे म्हणत होती, मला जेवढे होईल तेवढे मी करेन, तू का रडतोस? तू किती चांगली आहेस कामिनी. लहानपणापासून मी प्रेमाला तरसत आलो आहे. आई बाबा मला सोडून गेले आणि सोबतच माझा सर्व आनंद घेऊन गेले. काका काकीने मला आश्रय जरूर दिला, पण एक ओझं समजून. त्यांच्याकडून प्रेम मला कधीच मिळालं नाही. माझ्या जीवनात आली तेव्हा मला कळालं की प्रेम काय असतं. तुझे प्रेम, तुझी सेवा पाहून मला माझ्या आईवडिलांची आठवण आली. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. असो, मला माझ्या काका काकीपासून कोणतीच अडचण नाहीये. मी त्यांच्या पोटचा मुलगा नाहीये, पण लहानपणापासूनच मला कोणाची तरी सावली नशिबात होती. रोहनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बस झालं रोहन, हे सगळं आता विचार करण्याची वेळ नाहीये. स्वतःच्या शरीरावर लक्ष दे. स्वतःला एकटा समजवू नकोस. मी तुला साथ देईन. मी कधीच मागे हटणार नाही. बोलता बोलता कामिनीने रोहनचे ओढणीने डोळे पुसले. ती जवळजवळ 2 तास रोहनजवळ बसून राहिली. रात्र व्हायला आली होती. औषधांच्या प्रभावामुळे रोहनला आता घाम येऊ लागला होता. त्याचा ताप आता कमी होऊ लागला होता. त्याला आता बरं वाटायला लागलं होतं. कामिनी त्याला म्हणाली, आता मी जाते. घरी सर्वजण माझी वाट पाहत असेल. तू रात्री झोपताना दूध गरम करून ब्रेड बरोबर खा आणि नंतर न चुकता औषध सुद्धा घे. आणि काही त्रास व्हायला लागला तर मला फोन नक्की कर. हा विचार करू नकोस की आता मी काही करू शकेन. तुझ्यासाठी मी काही पण करू शकते. रोहनला सगळ्या गोष्टी समजावून सांगून कामिनी घरी आली, पण तिला चिंता लागून राहिली होती. रात्री ती सगळ्यांची नजर चुकवून टेरेसवर गेली आणि रोहनला फोन करून त्याची तब्येत कशी आहे ते विचारले. रोहनने सांगितले की आता त्याला पहिल्यापेक्षा जास्तच बरं वाटत आहे. हे ऐकून आता कामिनीला बरं वाटू लागले. कामिनी मागच्या 2 दिवसांपासून रोहनच्या रूमवर जात होती. सगळ्यांची नजर चुकवून ती रोहनसाठी घरून जेवण घेऊन जात होती आणि तासनतास त्याच्याजवळ बसून गप्पा मारत होती. 5व्या दिवशी रोहन जेव्हा कॉलेजला आला तेव्हा कामिनीला खूप आनंद झाला होता. कामिनी त्याला ठीक पाहून आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. कामिनी आता रोहनच्या खूप जवळ आली होती. असेच 3 वर्ष कधी निघून गेले त्यांना कळालेच नाही. जसे काय ते आनंदाचे दिवस पंख लावून उडून गेले आणि त्यांचे वेगळे होण्याचे दिवस जवळ आले.
म्हणजे त्यांचे कॉलेज आता पूर्ण झाले होते. रोहनने पुढच्या शिक्षणासाठी त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. पण कामिनीच्या पुढच्या शिक्षणासाठी तिच्या पप्पांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचं आता भेटणं खूप अवघड झालं होतं. प्रत्येक क्षणाला तिला रोहनची आठवण येत होती. त्याच्यापासून लांब राहून तिला करमत नव्हते. कामिनीचे आईवडील कामिनीचं लग्न करून त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होणार होते. त्यामुळे त्यांनी आता कामिनीसाठी मुलगा शोधायला सुरुवात केली होती. कामिनीचे घरातून बाहेर जाणे बंद केले होते. आता रोहनला तिच्या मनातले सांगायला सुद्धा तिला अवघड झाले होते. फक्त मोबाईल फोनचाच आसरा राहिला होता. तिला जेव्हा पण संधी भेटत होती ती रोहनला फोन करत होती आणि त्याला काहीतरी करायला सांगत होती, म्हणजे दोघे कायमचेच एकत्र येतील. पण रोहनला कोणताच उपाय सापडत नव्हता. जेव्हा घरात कामिनीच्या लग्नाबद्दल चर्चा व्हायची तेव्हा कामिनीला खूप टेन्शन यायचे. रोहनपासून लांब होण्याच्या विचारानेच तिचं मन रडायचं. आपल्या आईवडिलांना रोहनबद्दल सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिचे पप्पा पोलीस अधिकारी होते, खूप गरम डोक्याचे होते. पण तिच्यावर ते कधीतरीच ओरडायचे, कारण कामिनी त्यांची एकुलती एक मुलगी होती. एक दिवस कामिनीची आई कामिनीला म्हणाली की तिला पाहायला पाहुणे येणार आहेत. मुलगा डॉक्टर आहे. हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती कशी तरी सगळ्यांच्या नजरा लपवून रोहनला भेटायला गेली. त्याच्या गळ्यात पडून ती रडू लागली. जेव्हा तिने आपल्याला मुलगा पाहायला येणार आहे हे रोहनला सांगितले तेव्हा रोहन पण स्वतःचे अश्रू रोखू शकला नाही. तेव्हा कामिनी रोहनला म्हणाली, रोहन, तू माझ्या वडिलांकडे माझा हात माग. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. काहीतरी विचार करत रोहन दुःखी शब्दात म्हणाला, या जगात माझा स्वतःचाच ठिकाणा नाहीये. मी कोणत्या तोंडाने तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागू? जर त्यांनी नकार दिला तर आपली आशा तुटून जाईल. जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा नाही राहत तोपर्यंत तुला वाट पाहावी लागेल. मला तुझ्या योग्यतेचे होईपर्यंत तुझं लग्न कोणता पण बहाणा बनवून थांबावं. मी लवकरच तुझा हात मागायला येईल. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहीन. पण मी असं करू शकत नाही ना. कोणास ठाऊक माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची इतकी का घाई आहे. रोहन, माझ्या वडिलांजवळ माझा हात माग. मी आयुष्यभर तुझे उपकार फेडू शकणार नाही. यामिनी रडता रडता म्हणत होती. मी कोणी दुसऱ्यासोबत लग्न नाही करू शकणार. तू जर मला भेटला नाही तर मी आत्महत्या करेन. रोहन घाबरला आणि तिला म्हणाला, असं चुकीचं करू नको. तुझ्यापासून लांब होणं मी विचार सुद्धा करू शकत नाही. काही झालं तरी आपल्याला वाट पाहावीच लागेल. रोहनने समजावल्यानंतर कामिनी तिच्या घरी आली. रोहनसोबत आयुष्य काढण्याच्या विचारानेच तिचं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं होतं. ती स्वप्न पाहू लागली होती की काय तो सुंदर क्षण असेल जेव्हा मी आणि रोहन कायमसाठी एक होऊ. पण काही दिवसानंतर कामिनीचे सुंदर स्वप्न पाण्यात बुडू लागले. तिच्या आईने तिला सांगितले की दुसऱ्या दिवशी तिला पाहुणे पाहायला येणार आहे. कामिनीने घाबरून रोहनला फोन केला. पण हे काय, ती कॉलवर कॉल करत होती पण रोहन फोन उचलत नव्हता. आज रोहनला काय झाले आहे? फोन का नाही उचलत? तिला खूप टेन्शन येऊ लागलं. कदाचित तो कोणत्या तरी कामात व्यस्त असेल. त्यामुळे कामिनीने थोड्या वेळाने परत कॉल केला पण त्याने काही फोन उचलला नाही. असे कधीच झाले नव्हते. तो तर लगेच फोन उचलत होता किंवा मिस कॉल पडल्यावर थोड्या वेळाने परत फोन करत होता. अर्धी रात्र झाली होती पण कामिनीला काही झोप येत नव्हती. ती रोहनला कॉल करतच चालली होती. शेवटी वाजून वाजून रोहनचा मोबाईलच स्विच ऑफ झाला होता. आता तर कामिनी रडायला लागली. दुसऱ्या दिवशी तिचे वडील ड्युटीवर गेल्यावर काहीतरी बहाणा बनवून ती घराच्या बाहेर पडली आणि रोहनच्या रूमवर गेली, कारण तिला संध्याकाळी पाहुणे पाहायला येणार होते. पण हे काय, त्याच्यात तर रूमला कुलूप होते. आसपासच्या लोकांना विचारले तर तिला कळाले की रोहन ती रूम सोडून गेला आहे. तो कुठे गेला आहे हे कोणालाच माहिती नव्हते.
कामिनीचे तिथे डोळे भरून आले. आता ती काय करेल, कुठे जाईल? रोहन न सांगता कुठे गेला होता? रोहन असं पण करेल याचा कामिनीला विश्वासच बसत नव्हता. पाहुणे पाहायला याची वेळ जवळ आली होती आणि तिचे हृदयाचे ठोके वाढत चालले होते. जर मुलाच्या लोकांनी तिला पसंत केले तर काय होईल? ती लग्नाला कशी नकार देईल? तिला काहीच समजत नव्हते. ती विचार करत होती की ही चाललेली वेळ इथेच थांबून राहावी. पण चाललेल्या वेळेवर कोणाचा अधिकार असतो? हळूहळू पाहुण्यांचा यायचा टाइम झाला आणि बरेच पाहुणे तिला पाहायला आले सुद्धा. आयुष्यात तिने स्वतःला एवढं लाचार पाहिलं नव्हतं. आईच्या हट्टापुढे तिने मनातल्या मनात रडत स्वतःचा मेकअप केला. कामिनीला पाहुण्यापुढे नेण्यात आले. तिचे मन खूप रडत होते. रोहनपासून तिला वेगळं व्हायचं नव्हतं. हा विचार करून तिच्या अंगावर काटा येत होता की सगळ्यांनी जर तिला पसंत केले तर काय होईल. या कठीण वेळेला रोहन तिला कुठे सोडून गेला होता. कामिनी एकटीच कसं प्रेम निभावू शकेल? रोहनने फक्त मजा मस्ती करायला प्रेम केले होते. जेव्हा प्रेम निभवायची आणि जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा तिला सोडून गपचूप गायब झाला. हे कसलं प्रेम होतं त्यांचं. पण कामिनीचे मन रोहनशिवाय कोणाला स्वीकार करायला तयार नव्हते. ते मनातल्या मनात देवाला दावा करत होती की तिला पाहुण्यांनी नकार द्यावा. पण त्या लोकांनी तिला पसंत केले. स्वतःच्या प्रेमाला संपताना पाहून ती मनातल्या मनात तुटत चालली होती. इतक्या कठीण काळात ती आपल्या भावनांसोबत एकटी होती. घरात आनंदाचे वातावरण होते. कामिनीच्या आई सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगत होती की मुलाच्या कडच्यांनी कामिनीला पसंत केले आहे. तिचे वडील धूमधडाक्यात लग्न करण्यासाठी कोणत्या वस्तू लागेल त्याचा विचार करत होते. पण कामिनी मनातल्या मनात घुटत चालली होती. रोहनला ती विसरू शकत नव्हती. ती देवाला प्रार्थना करत होती की तिचं हे लग्न होऊ नये. तिच्या मनात फक्त रोहन बसला होता. तिने कसं काय दुसऱ्यासोबत संसार केला असता. काही दिवस गेले आणि एक घटना घडली ज्या गोष्टीला घेऊन कामिनीला खूप टेन्शन आले होते. ते टेन्शन तिचं आपोआप कमी झालं होतं. जे लग्नाच्या मध्यस्थीचे काम करत होते त्यांनी सांगितले की मुलाच्या लोकांनी जास्त हुंड्याच्या लालचमध्ये दुसरीकडे लग्न ठरवले आहे. हे ऐकून कामिनीला मनातल्या मनात खूप आनंद झाला होता. कितीतरी दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य आले होते. लग्न तुटल्यानंतर तिच्या मनाला हायस वाटलं होतं. पण रोहन अजून पण तिच्या संपर्कात नव्हता. रोहनच्या आठवणीत तिचे मन बेचैन झाले होते. न सांगता तो कुठे गेला आहे? मोबाईल का स्विच ऑफ केला आहे? जसजसे दिवस जात होते तसतसे तिची बेचैनी वाढत होती. कधीकधी आता तिला वाटू लागले होते की रोहनने तिला धोका दिला आहे. ती सारखं रोहनला फोन करत होती पण त्याचा मोबाईल कायम स्विच ऑफ असायचा. तिने फेसबुक आणि इन्स्टावर खूप मेसेज टाकले पण तिला काहीच उत्तर मिळाले नाही. एक दिवस तर तिला कळाले की रोहनने तिला फेसबुक आणि इन्स्टावर ब्लॉक केले होते. त्याच्या या हरकतीवर तिला खूप राग आला होता. ज्याच्यावर तिने एवढे प्रेम केले होते तो तिच्यापासून दूर होण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता. आता तिला खूप राग आला होता. रागात तिचे होठ थरथर करू लागले होते. लग्न नव्हते करायचे तर पहिले सांगायचे होते. असे प्रेमाचे नाटक करायची काय गरज होती? फक्त मज्जा मस्ती करायला त्याने प्रेमाचे नाटक केलं होतं का? कामिनीचे जीवन आता विचित्र झाले होते. रोहनवरती राग तर करायची पण रोहन काय तिच्या मनातून जात नव्हता. कोणत्याच कामात तिचं मन रमत नव्हतं. ती कधी मोबाईल पाहत होती तर कधी टीव्हीचे चॅनल बदलायची, नाहीतर बाल्कनीत जाऊन बाहेरचा नजारा बघत होती. पण तिचं मन काही दुसऱ्या गोष्टीत लागत नव्हतं. प्रत्येक क्षणाला ती मनातल्या मनात रोहनला आवाज द्यायची. काय माहिती तिचा आवाज रोहनपर्यंत पोहोचत होता की नाही. तो परत तिला न्यायला येईल का? नाहीतर त्याने त्याचं नाव नवीन जीवन तर नसेल ना चालू केले. तिच्या मनात आता भीती बसायला लागली होती. परत ती स्वतःच्याच मनाला समजवायची की नाही, कधी ना कधी तो तिला न्यायला येईल आणि तिला लग्न करून घेऊन जाईल. पण जसे दिवस जात होते तसतशी तिची आशा कमी होत चालली होती. दररोज
ती रोहनच्या फोनची वाट पाहायची, पण ना रोहनचा कॉल आला ना तो तिला घ्यायला आला. 2 महिने फोन लावून कामिनी हरत चालली होती. त्यामुळे तिने आता मोबाईलला हात लावणे पण सोडून दिले होते. तिला आता मोबाईल फोनचा तिटकारा यायला लागला होता. एक दिवस तर तिने रागामध्ये रोहनचा मोबाईल नंबर तिच्या मोबाईलमधून डिलीट करून टाकला. दिवसामागून दिवस चालले होते. एक दिवस कामिनीच्या वडिलांची बदली झाली. ते पुण्यामध्ये पोलीस अधिकारी होते, पण बदली झाल्यामुळे त्यांचा सगळा परिवार आग्रामध्ये गेला. कामिनीच्या मनातून रोहन येण्याची आशा पूर्णपणे संपली होती. कामिनीला वाटत होते की आता तिला तिचा भूतकाळ विसरायला सोपं होईल. ते कायम विचार करायची की आग्रामध्ये ताजमहल आहे. सगळे म्हणतात की ते प्रेमाचे प्रतीक आहे, पण सगळ्या दुनियेला माहिती आहे की ती एक कब्र आहे. खरं म्हणजे ती एक प्रेमाची कब्र आहे. वरतून तर खूप सुंदर आहे, पण आतून खूप दुःख पुरलेलं आहे. मग तिच्या पण प्रेमाचे हेच हाल होणार आहेत का? घरात जेव्हा कामिनीच्या लग्नाची चर्चा होत असे तेव्हा तिचे मन खूप तुटत होते. लग्न आणि प्रेम या 2 गोष्टीचा तिला तिटकारा येऊ लागला होता. ओळखीच्याकडून आपल्याला प्रेम मिळाले नाही तर अनोळखी व्यक्तीकडून काय आशा करू? तिने घरात सगळ्यांना सांगून ठेवले होते की तिच्या लग्नाच्या गोष्टी कोणीच करणार नाही. तिला लग्नच करायचे नाही. जर कोणी हट्ट केला तर ती आत्महत्या करेन, अशी धमकीच तिने घरात दिली होती. आग्रामध्ये येऊन तिला 1 वर्ष होऊन गेले होते. रोहन 3 वर्षापासून कुठे गायब होता काय माहिती. तिच्या मनात कधी कधी विचारायचा, त्याला पण आपली आठवण येत असेल का? त्याला जर माझ्या भावनांशी खेळायचं होतं तर त्याने माझ्यासोबत प्रेम का केलं? वेळीच सांगितलं असतं तर मी त्याला माफ केलं असतं. कमीत कमी माझा भ्रम तरी तुटला असता की प्रेम हे खरं असतं. जेव्हापासून कामिनी आग्र्याला आली होती तेव्हापासून ती बाहेर कुठेच येत जात नव्हती. नवीन जागा, नवीन लोक आणि तिचं अपूर्ण प्रेम या गोष्टीत ती जळत राहायची. कुठेच तिचे मन लागत नव्हते. पण एक दिवस आईच्या हट्टामुळे तिला शेजारच्या घरी जावे लागले, कारण शेजारच्या काकूंच्या मुलीला सध्याला पाहुणे पाहायला येणार होते. कारण कामिनीच्या आईला वाटत होते की लग्नाचे वातावरण पाहून कामिनीचे मन बदलून जाईल. संध्याचा मेकअप करण्याची जबाबदारी कामिनीला दिली होती. आपले स्वतःचे 7 शृंगार विसरलेली कामिनी संध्याचा एवढा भारी शृंगार केला की संध्याने तिचे खूप कौतुक केले. कामिनी मनातल्या मनात जळत होती. विचार करत होती की आपल्याला सुद्धा रोहन पाहायला येणार असता तर आपण पण संध्यासारखे खूप नटून थटून बसलो असतो. काहीतरी तिच्यातच कमी असेल, त्यामुळे रोहनने तिला नापसंत केले होते आणि तिच्यापासून दूर निघून गेला होता. मुलाकडचे पाहुणे आले होते. संध्याचा सुद्धा शृंगार पूर्ण झाला होता. संध्याच्या आईने कामिनीला सांगितले की ती संध्याला घेऊन पाहुण्यांसमोर घेऊन जावे. कामिनीचे मन नव्हते, पण काकूचं मन तिला दुखवायचं नव्हतं. मनात नसताना तिने संध्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हॉलकडे निघाली. समोरच्या सोफ्यावर बसलेल्या मुलाकडे पाहून कामिनी तिथेच बेशुद्ध होऊन पडली. ज्याची तिने क्षणोक्षणी वाट पाहिली, ज्याच्यासाठी ती खूप रडली, स्वतःचं सुख विसरली आणि जो तिच्यापासून गपचूप दूर निघून गेला होता, तो धोकेबाज व्यक्ती तिच्या समोर सोफ्यावर बसला होता. संध्यासाठी राजकुमार सारखा सजून आला होता. कामिनी डोळे उघड. त्यावेळेस हा मधुर आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे शितोडे उडत होते. तिने हळूहळू डोळे उघडले. ओळखीच्या खुशीत तिने स्वतःला पाहिले. डोळे उघड कामिनी, तोच आवाज हॉलमध्ये ऐकायला आला. कामिनीच्या तोंडातून काही शब्द निघाले. तू रोहन आहेस ना? हो कामिनी, मी रोहनच आहे. कामिनीच्या डोळ्यातून झरझर अश्रू निघाले. ती म्हणाली, तू मला का फसवले रोहन? मला न सांगता तू कुठे गेला होता? मी आजपर्यंत तुला शोधत होते. तू माझ्यापासून लांब गेल्यावर मी किती रडले, किती तडपले तुला नाही माहिती. जर तुला माझ्यापासून लांब व्हायचे होते तर तू मला सांगायला हवं होतं ना. मीच वेडी होते जी आजपर्यंत माझ्या प्रेमाची वाट पाहत बसले. मी पण खूप रडलो आहे, खूप तडपलो आहे, रोहन म्हणाला. तो कामिनीला म्हणाला, तुला तो दिवस लक्षात आहे का, जेव्हा तू मला शेवटची भेटली होती?
हो, कामिनी म्हणली. त्या दिवशी तू गेल्यानंतर लगेचच तुझे वडील 4 ते 5 लोकांना घेऊन माझ्या रूमवर आले होते. सगळेजण पोलिसांच्या वर्दीत होते. काय? कामिनीने चकित होऊन विचारले. तेव्हा रोहन पुढे म्हणाला, तुझे वडील म्हणाले की कामिनीला इथून पुढे कधीच भेटू नकोस आणि तिच्यापासून कायमचे दूर जा, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. तुझ्या वडिलांच्या एका सहकार्याने आपल्या दोघांना एका पार्कमध्ये सोबत पाहिले होते. त्यामुळे तुझे वडील खूप रागात होते आणि म्हणूनच तुझे वडील तुझं लवकरात लवकर लग्न लावून देणार होते. आता तूच सांग कामिनी, मी काय करणार होतो? पोलिसांसोबतच मी कसा लढणार होतो, ते पण तुझ्या वडिलांसोबत? तुझ्या जीवनात कोणतेच वादळ येऊ नये म्हणून तुझ्यापासून लांब होण्याव्यतिरिक्त माझ्याजवळ कोणताच पर्याय नव्हता. तुझ्या वडिलांनी माझे मोबाईलमधले सिम तोडून फेकून दिले होते. त्यानंतर मी मनावर दगड ठेवून दिल्लीला आलो. दिल्लीमध्ये आल्यानंतर मी पुढचे शिक्षण घेतले आणि 1 वर्षानंतर मी बँकेत पीओच्या पदावर नोकरीला लागलो. पण माझ्या जीवनात तू नव्हती, त्यामुळे माझ्या जीवनातला आनंद सुद्धा माझ्यावर रुसला होता. प्रत्येक क्षणाला माझे डोळे तुला शोधत होते. पण नंतर परत मनात विचार यायचा की आतापर्यंत तुझं लग्न झालं सुद्धा असेल. तुझ्या आठवणीत मला माझं जीवन घालवायला लागेल. पण का माहिती का माझे मन तयारच होत नव्हते की तू माझ्याशिवाय दुसऱ्याची कोणाचीच होऊ शकत नाही. मी एकदा हिम्मत करून तुला भेटायला सुद्धा आलो होतो, पण तुझ्या परिवारासोबत कुठेतरी निघून गेली होती. तुला शोधण्याचा प्रत्येक प्रयत्नानंतर जेव्हा तू मला मिळालीच नाही, तेव्हा माझ्या काका काकीच्या हट्टापुढे मी स्वतःला झोकून दिले आणि त्याचमुळे मी आज इथे आहे. पण आता तू मला मिळाली आहेस. आता कोणच मला तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही. रोहनचे हे सगळे बोलणे ऐकून कामिनीच्या मनाला हायच वाटलं. तिला वाटले की खरंच प्रेम हे अतूट असते. पण तिचे वडील रोहनला धमकवायला गेले होते हे ऐकून ती आश्चर्यचकित होती. तिला आता रोहनचा गर्व वाटत होता, कारण रोहन धोकेबाज नव्हता. त्याला पाहिजे असते तर कामिनीला शोधण्याच्या अगोदर त्याने दुसरीकडे लग्न केले असते. कामिनीने स्वतःला त्याच्या खुशीत झोकून दिले आणि रोहनने सुद्धा तिला मिठीत घेतले. दोघांच्या जीवनात आता आनंदच आनंद होता.